हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर आज होती महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीची सुरुवात ना छान अशी देवपूजेने केली. तर इथे देवपूजा करत असताना ना विचार केला की आज देवांना पण ज्या देवांची वस्त्र माझ्याकडे आहेत त्या रंगामध्ये ना पांढरी वस्त्र आज नेसवायची ठरवलं. तर इथे ना बाळकृष्णांना छान अशी पांढऱ्या शुभ्र रंगाचं वस्त्र नेसवलं. स्वामींना पण पांढऱ्या रंगाचं वस्त्र नेसवायचं होतं, परंतु नंतर लक्षात आलं की एकदम पांढऱ्या शुभ्र रंगाचं वस्त्र माझ्याकडे नाही आहे. मग त्यामध्ये थोडंसा क्रीमी व्हाईट रंगाचं जे वस्त्र होतं तर ते मग इथे मी स्वामींना नेसवलं. त्यानंतर ना पांढऱ्या रंगाची फुले आज सर्वत्र वाहिली. त्यानंतर मग लगेचच शिवशंकरांची पूजा करायला घेतली. शिवशंभूची पूजा केली, जलाभिषेक केला, पंचामृताने अभिषेक केला. तर छान वाटतं जेव्हा सकाळची सुरुवात अशी देवपूजेने होते. त्यातही आज महाशिवरात्री असल्यामुळे सकाळपासूनच घरामध्ये मंत्र स्तोत्र यांचं मी लावून ठेवलं होतं. तर आणि त्याचबरोबर इकडे माझी पूजा पण चालू होती. तर खूप मन प्रसन्न झालं आणि दिवसाची सुरुवात अशा प्रकारे झाली ना तर दिवस पण अगदी एकदम छान जातो. मन पण दिवसभर अगदी प्रसन्न राहतं आणि पूजा छान झाली ना मग सारखं लक्ष त्या पूजेकडे जातं. कोणाकोणाचं असं होतं कमेंटमध्ये नक्की सांगा. जेव्हा आपण छान पूजा म्हणतो ना तेव्हा सारखं त्या पूजेला पाहावंसं वाटतं येता जाता. तर माझं इथे काहीसं असंच होत होतं. तर छान अशी शिवशंभूंची पूजा करून घेतली. तर माझ्याकडे हे रुद्राक्ष होते तर ती देखील मी आज पूजेमध्ये ठेवली आहेत. त्यांची पण छान अशी पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर धूप दीप दाखवला, आरती करून घेतली. देवांची छान इथे पूजा झाली. देवांची पूजा झाल्यानंतर मग पेटपूजा करायला घेतली. तर आमच्या इथे ना आमच्या बच्चे कंपनीचं असं असतं की उपवास म्हटलं की ते फक्त साबुदाणा आणि चिप्स पापड खाण्यासाठीच उपवास धरतात. चला त्या निमित्ताने का होईना त्यांचा उपवास होते आणि आमचं पण ना माझं पण ना लहानपणी असताना असंच होतं की उपवास म्हटलं की चला शाबू खायला मिळतो आहे म्हणून मग उपवास धरायचा. कोणाकोणाच्या बाबतीत असं झालं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर ना संध्याकाळी असं शिवशंकरांच्या मंदिरामध्ये गेलो. तर गर्दी तेवढी नव्हती. आम्ही गेलो होतो तेव्हा गर्दी बरीचशी कमी होती. मग मी पण हा चान्स सोडला नाही. निवांत त्यांची पूजा केली. छान असा जलाभिषेक मला करायला मिळाला. गंध लावला, फुलं बेल वाहिली, धूपदीप दाखवला आणि आरती पण मला तिथे करायला मिळाली. त्यामुळे मन अगदी प्रसन्न झालं. तर महाशिवरात्रीच्या दिवसाची सुरुवात जिथे शिवशंकरांच्या पूजेने झाली तेथेच या दिवसाचा शेवट पण छान असा त्यांच्या पूजेने आणि दर्शनाने झाला. चला आजचा दिवस असा एवढा छान गेला. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.